मोह बघायला एकदम पुढ्यात आहे माझ्या. कसल्या माशा आहेत त्याच्यावर. तर आता तुम्ही ते व्हिडिओ बघितला असा की ते झाडावरती मोह बसले. त्याचे एक एक माशी एवढी जाड आहे, म्हणजे जवळपास भोंग्यासारखी माशी आहे. आणि ते कसं दोन्ही साईडला ऊस होता, त्याच्यामुळे ते त्या झाडावरती तिथंच बसलेलं आणि तिथं काय शक्यतो कोण जाईत नव्हतं, त्यामुळे ते तिथंच राहिलेलं. तर 1 वर्षात एवढं मोठं झालेलं ते पोळं, पण एवढं जवळ जाऊ शकलो नाही मी, नाही तर काय खरं नाही. चावली माशी तर ते का वाईट काय नाही, कारण ते आमच्याकडे त्याला आग्या मोह म्हणतात, म्हणजे जे असते म्हणतात की 7 कप्पी काय काय असतं ते विषय असते. तर ते एवढं खतरनाक आहे की नाही, एक एक माशी बघितल्यावर म्हटलं लांबच राहावे आपण. मी उठले मस्तपैकी, रात्री झोपायला मला 11:30 वाजले आणि आता उठलो आहे मी बरोबर 8 वाजून 10 मिनटं झाल्यात. आणि आता मी आवरून परत मला आज कोल्हापूरला जायचं दिवसभरात माझी कामं पण करायची आहेत. तर मी काल माझी जेवढी कामं होती ती सगळी संपवल्यात आणि आता आवरणार आणि जाणार. आणि काल मला द्यायची होती कपडे इस्त्रीला, ती राहिल्यात. पण आज मला जर इमर्जन्सी लग्नाला जर जायचं असेल तर आज मला काही कपडे मिळणारच नाहीत, कारण एक तरी शर्ट घेऊन यायला पाहिजे त्यांच्याकडनं, कारण माझा आज दौरालाही लांब आहे बाहेर. मिरच्या तळायला चालू आहे तिथं. आमच्यात कोणाचा उपवास नसते काय नसते, खरं शाबू खायला लय आवडतात, त्यामुळे शाबू करतेच आम्ही. पहिला कपडे देऊन येतो, कारण मला ही लागणारच आहेत आज. मी आता निघालतो आंघोळीला, तोपर्यंत मम्मी काय म्हणली की बाबा तू कपडे पहिला देऊन ये जा, म्हणजे तू आंघोळ वगैरे करसोबत तोपर्यंत कपडे त्याने दिले तर दिले, नाहीतर मग ते तशीच राहणार. कारण मला आज जायचं आणि कपडे मला काल द्यायची होती, ती माझी चुकी आहे, त्यामुळे मी राहिलो आहे द्यायचा. हा थांबा सांगतो कधी पाहिजेत, मला लगेच पाहिजे. काय झाले तुम्हाला सांगताय का, मी काल पिशवी भरून ठेवलेली. चालते मी घराकडे जातो आणि आंघोळ करून येतो. आता मी मम्मीच्या जेव्हा खाऊन आली, मम्मी म्हणाली काल त्याला सांगितलेलं तर गेलं नाही म्हणून. चालते थँक्यू. मी जाऊन येतो लगेच, आंघोळ पण करा नाही, लगेच आलो तसा इकडे. सकाळ सकाळ आमच्या गल्लीत एवढी शांतता. मम्मी देतो म्हटलं 1 तासभरात. हे बॅग भरणार मी आणि ही माझे कपडे येतात. आता माझं जरासं चुकलं काय की नियोजन. काल रात्री मी साहित्य माझं भरून ठेवायला पाहिजे होतं आणि कम्प्युटर पण मला न्यायचा होता तिकडं, तर ते राहिलेच. मग आता मी उठून सगळं आवरायला लागलो आणि गडबड झाली, उठायलाच वेळ झाला मला ऑलरेडी. तर आता असा विषय आहे की आंघोळ करायचं होतो मी, तोपर्यंत मम्मी म्हणते गरम गरम खिचडी झाल्या ती आधी खा. मग आता ठीक आहे, पहिला ती आधी खातो, कारण नंतर माझी याद नाना खिचडी खायला. तुला खिचडी करा नाही ती, आता खिचडी केली आम्ही. तर आता फायनली मी तयार झालो आहे आणि कपडे पण घेऊन आलो सोडा, कारण कसा विषय झाला की आता मम्मीला सोडायला जायला लागते मला, म्हणून मी 10 वाजता सोडून पण आलो. आता झाले बरोबर 11:45 आणि मला कोल्हापूरला जायला किती वेळ लागते मला माहीत नाही. मला कळणं झाले, कन्फ्युजन आले की एसटीनं जाऊ काय 2 व्हीलर घेऊन जाऊ, कळणं आले असं सगळा विषय आहे. तर आता मी सगळं आवरले, तर आता बाहेर पडणार. त्याच्या आधी मला एक काम करायचं होतं, गेल्या आठवड्याभर मी करायला लागलो. ते मला ग्रामपंचायतमध्ये फाळा भरायला लागतं आपल्याला, तर ते दरवर्षी आम्ही स्वतः जाऊन भरते, म्हणजे येतात ती मागायला वगैरे, पण स्वतः भरलेलं चांगलं असते आणि ते महत्त्वाचं आहे, कारण आपण कर भरणं हे गरजेचंच आहे. आला बघ, मी आत्ताच येणार होतो ग्रामपंचायतमध्ये. नाही, मला त्यानं फोन केला, वरती गेलो तुम्ही. हां त्यानं फोन केला, मला म्हणाला जेवण तोरशे का काय म्हणाल ते. मी म्हणलं जेवण तो आता म्हटलं आधी खावा जायच्यासोबत. काढ पावती काढ. किती आहे ते? 442 आणि 700. एका बॅगेत माझं सामान वाहून झाले, म्हणून मी आता 2 बॅग घेतल्यात. माझ्याकडे एक बारकी गुलाबी कलरची बॅग आणि माझी रेग्युलर काळी बॅग आहे. आणि आता जाणार मी, माझं शेड्यूल मला माहीत नाही, मी आता 2 व्हीलर घेऊन जायचा निर्णय घेतला आहे. तर चला, आणि यात सामान लई महत्त्वाचं आहे. माझं लॅपटॉप आहे, मॅक घेतला आहे, जरा व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणून. तर चला, कोल्हापुरात मी पोचलो आणि मी मामांची वाट लावली, कारण मला जायचं होतं लग्नाला. आता आलो आहे, आता हॉल बशी जाणारच आहे. कोल्हापुरात थेट मी आता इथं एवढं झालो आहे आणि आम्हाला जरा एका फोटोशूटला जायला आहे आणि गाडी मला धुवायची होती, ती आत्ता धुवायचा योग आला आहे. झाले चांगले थांबा, माझ्या अंगावर पांढरवडी गाडी आम्ही लावलेली धुवायला मगाशी. खरं आता काय झालं विषय, काय आहे कोकणात आहे 4 दिवस. अहो भारी झाली की, म्हणून तरी तू थांबते तास कशी झाली गाडी मस्त काय चांगलं काय होतं, गाड्या एवढ्या लागतात की नाही, आम्हाला वेळच मिळत नाही करायला. फायनली आता शूट झालं आणि आता मी निघालोय, तरी टायमिंग मध्ये झालं, कारण ते बाहेर रडायला लागलं असतं तर तुम्हाला माहिती आहे लहान बाळाचा फोटो काढायचं म्हणजे सोपं नाही आहे, कारण ते लई कष्टाचं काम आहे. ते भोगावतेत मी आलेलं आता फोटोशूटसाठी. मोबाईलमध्ये आता बघायला मी बघूया चांगला मिळतो. तुझे मोबाईल आता फायनल झालाय शेवटी. फायनल बिल द्या आम्हाला दाखवा पाहिजे व्हिडिओत.
लिंक पाठवा. 13 तारीख आज. मालकांचं प्रेम कस्टमरवर बघा. नाही पाहिजे. सत्ता पॅकिंग करून देणार. कस्टमर खुश झालं पाहिजे. चॉकलेट सारखं करायला लागलं. मालकांचं प्रेम बघा कस्टमरवर. मालकांच्या गालावर खळे आहे. असा मोबाईल आता आम्ही घेतला SS कम्युनिकेशन. म्हणजे या शॉपीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? द मोबाईल स्पेस भोगावती. चला फायनल त्यांनी शेवटला आपल्याला एक हे दिलं हां आकाश एअरबड. अजून एक थांबा एक मिनिट. केक आहे का विचार आपण इथे दाखवा बघूया. नाही एकच आहे आणि ताजा आहे म्हणाल्यात पण अर्धा किलोचाच आहे आणि छोटा आहे केक. म्हणजे दुसरीकडे बघूया काय. चला तर आम्हाला केक एकच होता त्यामुळे काय घेतला नाही. तर बघूया मिळते काय. दादा केक आहे पेस्ट्री चॉकलेटमध्ये आहे काय? 1 किलोमध्ये आहे सगळं. कुठं आहे ते? हां इकडं आहे की 1 किलोमध्ये. आणि हे वरचं आहेत ते अर्धा म्हणजे पाऊण किलो 700 ग्राम. होय काय प्राईस आहे ती? 230 रुपयाच्या 200 रुपयापर्यंत बसते अर्धा किलो. होय तिथं आम्हाला केक भेटला नाही म्हणून इथं आलो आहे आम्ही. आता आम्हाला चॉकलेट केकसाठी आम्ही इथं आलो आहे. चॉकलेट केक तर आहे बघू आम्हाला घ्यायचा आहे चॉकलेट केक. तर विषय काय मित्रांनो की मी आता अक्षय पाटील त्यांच्या स्टुडिओत आहे आणि अक्षय शेताकडे गेला आहे आणि आकाश गेला आहे मिरजेला. तर अक्षय आणि आकाश कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे अक्षय किंवा आकाश कोण आहे ते. आणि मी त्यांच्या त्या स्टुडिओत बसलो आहे आणि सकाळी सकाळी एक पोरगा आलेलं की मला म्हटलं हा आयडेंटिटी फोटो आता मला काढून दे. आता त्याला जायचं होतं शाळेला अर्जंट फोटो पाहिजे होता. मग कसा कसा काढला मी. पण इथले यांच्या स्टुडिओतलं मला ते फोटोशॉप आणि ती लाईट सेटअप ती काय लवकर लक्षात येत नाही कारण माझं सगळं वेगळं पडतं आणि यांची बटणं तरी वेगळे आहेत. मग तरी पण त्याला कसं बसं ते फोटो काढला मी एडिट केला आणि दिला. म्हणजे आकाश गेल्यात मिरजेला म्हणजे ते तुषार माडकांच्या सोबत गेल्यात. आणि तुषार माडिक कोण आहे ते बी तुम्हाला माहिती आहेत कारण जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. माझे इथनं सगळे व्हिडिओ बघितले त्यांना ते माहिती आहे तुषार माडिक वगैरे कोण आहेत किंवा ज्यांचे पण मी नावं घेते याच्यावर ते माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघणार आहेत त्यांना माहितीच आहे. तर आता विषय असा आहे की मी आज आंघोळ पण केलेला नाही आणि मी बसले कुठं स्टुडिओत. म्हणजे मी माझं मॅक पण घेऊन आलेलो काल आणि माझा मॅक इथं जोडला आहे आणि आता व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे. तर डेटा तर लावला आहे तिकडं कॉपीला मी पण त्याला वेळ लागतो कारण ती पेन ड्राईव्हमध्ये डेटा कॉपी होणार. मग ते स्लो आहे जरासं मशीन थोडा वेळ मग लागणारच आहे. मग मी आंघोळ करायला म्हणजे का की एकदा काम काहीतरी डोचकीत आले की तुम्हाला माहितीच आहे. एकदा चालू झाले की मग ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला ते हेच होत नाही. ॲक्च्युली तसं नाही पाहिजे. सकाळी सकाळी लवकर आवरून आंघोळ करून हे करायला पाहिजे. पण रात्री झोपायला पण मला वेळ झालेला आणि आम्ही तिकडं आलो की वेळ झाला ह्याच्यासनं फोटोशूट करून. आम्ही परत बड्डे करायला गेलेलो. ते बड्डे करून परत मग यायला आम्हाला वेळ झाला जेवण वगैरे झोपायला. आणि तुम्हाला माहिती आहे मला रात्रीची लगेच झोप येत्या. आणि मग मी बसलो आता काम करत. बघा आजचा दिवस माझा पूर्ण जातो आहे. मला वाटतं की आज ह्याच्यातच जाईल सगळा व्हिडिओ एडिटिंगमध्येच.